काय झालंय बाबा पोट फुगलंय का म्हणजे याला पॅरालॅक्स पाजलं पाहिजे का रुमिकेअर पाजलं पाहिजे का ईस्ट कल्चर झाला पाहिजे. नमस्कार, सिविक डेअरी अँड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. बघा पहिलेचला का नाही बनवले व्हिडिओ गाय पण विचारते. व्हिडिओ बनवायला आता काय तुम्ही बघताय येते जाते वेळ भेटून झालाय. आणि मित्रांनो आमच्याही घरी जरा कामं चाललेली त्यामुळे वेळ नाही राहिला बनवायचा होता त्याच्यामुळे राहिला. किती गायी आणल्या त्यावेळी? गाई आता 8 आणि 4 12 14 गाय आहेत बघा. त्यातले शिल्लक किती आहे? शिल्लक तुम्हाला सांगतो 3-4 दिल्यात. 3-4 5 काल तर आलेत ना काय. बरं, आता सध्या 14 पैकी 4 गायी गेल्यात, 10 शिल्लक आहेत. हो 10. आणि आजची तारीख आणि टायमिंग? आजची तारीख 13 तारीख आहे. 13 तारीख 11:30 वाजले. तर मित्रांनो म्हणजे आता तर लवकर आलेलो आहे, जेवढ्या लवकर गायी आल्यात. बरं, काय रेंज पासून काय गायी आहेत आणि एक बँगलोर मधला खरा रेट काय आहे? सगळ्या माणसांना असं वाटतं की आपल्याकडे 25, 23, 22. बँगलोर मध्ये प्रॅक्टिकली रेट 38 ते 42 दरम्यान आहे. काही ठिकाणी 38 आहे, काही ठिकाणी 42, पण त्यापेक्षा काही कमी रेट नाही. आता हे आपण आपलंच बघून घ्या की कोल्हापुरात 30-35 रेट आहे. सॉरी 33 रुपयाचा रेट आहे कोल्हापूरमध्ये आणि आपल्याकडे 27 रुपयाचा रेट. कोल्हापुरात 33. मित्रांनो, कोल्हापूर बंद कोण बघत असेल तर कमेंट करा. आता सकाळी काय दिलं कोल्हापूरला. आणि इथं म्हणजे आपल्यातल्या एवढा फरक आहे, मग बाहेर तर जास्तच. बाहेर म्हणजे आहे काही ठिकाणी आहे, पण आता कसं झालंय समजून झालंय काय महाराष्ट्रात एवढा फरक झालाय. पण तुम्हाला सांगतो महाराष्ट्र जर सोडला तर इतर कुठेही ठिकाणी दुधाचा रेट कमी नाही. फक्त ना बँगलोरमध्ये कमी आहे, ना पंजाबमध्ये कमी आहे, ना तामिळनाडूमध्ये कमी आहे, ना केरळमध्ये कमी आहे, ना छत्तीसगडला कमी आहे. जो कमी आहे तिथं फक्त आपल्याकडे. असं काय आपल्याकडे झालंय समजून झालंय की रेट कमी. आणि महाराष्ट्रात काय होतंय, सगळ्या बाहेरच्या काय येतात महाराष्ट्रात तेवढं ब्रीड नाही आता, म्हणजे त्या लेवलचं फाउंडेशन बनलं नाही अजून. एक 5 ते 6 वर्षानंतर महाराष्ट्रात बी टॉपची गाई 100% भेटणार आपल्याला. आणि ही विनंती आहे माझी पण जेवढे लोक गाया घेतात बँगलोरच्या किंवा चांगल्या ब्रीडसाठी घ्या, त्याचा फायदा होईल. कारण काय होतं आता तुम्हाला सांगतो, अशाच कलरची शेण दिसणार की आपल्या इथे लोकांना बी भेटती माणसाला 1 10 1 5 ला कदाचित 21 ला भेटती. पण माणसाला कळलं की हीच गाय ती, पण त्याच गायत आणि ह्या गायत बी फरक आहे. लक्षात घ्या, जी कन्सल्टन्सीची प्रोडक्टिव्ह लाईफ यांची जास्त आहे. कारण काय होतं, यांचं 30-35 वर्षाचं ब्रीडवरचं काम आहे बँगलोरचं. त्यामुळे काय होतं, त्याला लगातार दूध द्यायची कॅपॅसिटी यांची आहे. पण दिसणारी गाय बी आता काय झालं मार्केटमध्ये लोकांची गाय बी अशी दिसते, तेवढं ती दूध करत नाही. माणूस म्हणतो 10-20 हजार वाचतात ते 10-20 हजार कुठे एक्स्ट्रा जाते तुम्हाला मी सांगतो. समजा आज बँगलोरचा रेट आणि महाराष्ट्राचा रेट गायची खरेदी सेम आहे, तर काय होतं बँगलोरची गाय आणायला 10-1 हजार भाडं लागते. गाय आणायला 10-1 हजार भाडं लागते बरोबर. प्लस एवढ्या लांबून आपण रिस्क घेऊन आणतोय ते 5-10 हजार कोण पण घेतोय, त्यामुळे 10-20 हजारचा गॅप पडतोय ना. बाकी तर मला वाटतं सेमच आहे. आणि आपण जर काय वाटतं तिथं लोकलची वेगळी भेटणं झाली आता. आणि म्हणजे ही म्हणजे अवघड नाही वाटत तुम्हाला 40 किंवा अगदी 37 वाली गाय किंवा 37 रुपये लिटर वाले तिथनं आणायचं आणि इथं 22-23 वाल्या ठिकाणी विकायचं? जीव काढायला लागतोय गाय दे म्हणून, कारण रेट ती निघायला पण पाहिजे. काय ते म्हणते विकास भाई आम्हाला 5 किलो मिळताय काय, त्यांना तिथला शेतकरी त्यांना देणार. म्हणजे एक चॅलेंजेस नाही का काय तिथनं आपले जास्त दुधाचं आणायचं? कारण काय झालंय, आज महाराष्ट्राचा व्यापार झाला वेगळा प्रत्येकाला. म्हणजे त्या जागी मी जरी असं मला वाटणार की दुधाला रेट कमी आहे, एवढी गाय कशी घेऊन परवडणार, सगळ्या गोष्टी एका ठिकाणी. पण गाय तर ओरिजिनल घ्यायची म्हणून तर बाहेरच्या गायशिवाय आपल्याकडे गाय नाही चांगली असता. म्हणजे माझ्या बघण्यात आता काय गाय आहेत अशा की त्या खरोखर 30-35-40 लिटर दूध देतात, पण त्यांचं रेट बी 30 आहेत महाराष्ट्रात, त्याच लेवलचं रेट आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला चांगलं गेलं, तुम्हाला चांगले पैसे 100% द्यायचेच आहे. आणि तुम्ही म्हणत होता ना की सगळीकडची सुरुवात बँगलोरकडनंच झाली. आता गोदरेज मॅक्स मिल पण एम्ब्रियो ट्रान्सफरच्या गाय विकते, पण त्यांची ही कालवडी सगळ्या बँगलोर मधूनच आलेले. मी जे सांगते ना, मी असं फुकट ज्ञान बोलत नाही की तुम्ही तुम्ही त्याची पेडिग्री बघा. बँगलोर जिथं काय केलं सगळं बँगलोरचं रन आहे. म्हणजे बँगलोरमधनं तुम्ही गोटा स्टेबल करा आणि नंतर करा. आता येऊन तुम्हाला 5-5 हजार गायांचं जे फॉर्म भरतात ना, ते सगळं बँगलोरमधनं गाय जातात पहिल्या फाउंडेशनला. फाउंडेशनला बँगलोरमधनं गाय जातात, नंतर इथं. मी काय म्हणत नाही, तुम्ही 10 गाय घ्यायच्या होती, 4 गाय बँगलोरची गाय वाटतं, 4 गाय लोकलची गाय, तुम्हाला फरक साफ दिसेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्रीडवर काम करा. 4-5 वर्ष घालूनंतर ना आज आपण सर ही 25 आहे, ही 40 आहे, ही 40 लिटरची गाय बनवायला आपल्याला घरी 15 वर्ष लागतील. आपली 20 लिटरच्या गायपासून 40 लिटरची गाय जम्प करायला तितकंच खरं आहे. कारण काय ब्रीड बनवणं एवढं सोपं नाही. एक गाय तुम्ही आता बनवतो तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आता समजा त्या एका घरच्या गायला सिमेंट लावले, घरची गाय डायरेक्ट 40 लिटर दूध कराल का? कालवड झाली बाबा 2 लिटर वाढेल, 3 लिटर वाढेल, 25, 26, 27 चाललेलं. मग ती 27च्या परत तुम्ही. आणि थोडं जरी बुलचा कसं होतं त्यात पण जेनेटिक कसं असतं, तर गायचं त्यात किती रूपांतर झालंय, 30% झाले काय 40% झाले, त्याच्यावरती बराच केअर राहतो. काही बुलमध्ये काही गायमध्ये 30% उतरतोय, काही गाय 50% उतरतोय, काही गायमध्ये 90% उतरतोय, एखाद्या गायमध्ये 10% उतरतो, तर काही पेक्षा कालवड बी कमी चालते.
तेवढं आहे. त्या बी गोष्टी असतात की आपण म्हणू शकत नाही की हिला 35 लिटर दूध आहे मग तिची कालवड चाळीस दिला, असं काही नसतं. म्हणजे आता आम्ही असं म्हणू शकतो की बँगलोरचं सुरुवात करायच्या आधीचा तुमचा गायीचा अभ्यास आणि आज आपण जेव्हा हे करतोय तेव्हा अभ्यासात 100% फरक झाला ना. रोज तेच बघतोय आपण गाय आजारी कसे पडतात. हे तुम्ही एवढ्या गाय एक ही गाय तुम्हाला असं वाटणार नाही की सगळ्यावर फ्रेश. कारण काय आहे की गायला आल्यानंतर काय लागतंय, गायला दूध करण्यासाठी काय लागतंय, गाय बाबा जर गाय जर डाऊनफॉल झाली तर तिला पिकअप करण्यासाठी काय लागतं, ह्या गोष्टी जाऊ शकाल ना तेव्हा दूध धंदा सक्सेसफुल होईल. नाहीतर 20-25 मध्ये काय मजा नाही नुसतं दूध काढण्याचं. म्हणजे गरजेपोटी म्हणा किंवा आवडीपोटी म्हणा तुम्ही भरपूर शिक्षण घेतलं गायच्या संदर्भात. नाही मला आवड आहे की प्रत्येक गायची खुबी बघण्यात. बाबा हिला काय होतं, हिरोवर काय करत नाही, रुमन डिस्टर्ब आहे का, नक्की काय झालंय बाबा, पोट फुगलंय का, मग हिला पॅरालॅक्स पाहिजे पाहिजे का, रुमिकेअर पाहिजे का, इस्ट कल्चर झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिका. हळूहळू शिकत जाते माणूस. आता दिवसेंदिवस आपली नंतर कशी शार्प होत गेली. आपण चुकणाऱ्या गाय घेत नाही. बाय डिफॉल्ट एखादी झाली तर तिला आपण रिप्लेस करतोय. मग त्याची जबाबदारी घेतोय 100% घेतोय आणि तिला रिप्लेस करतोय आपण. मी माझ्या ताकदीनुसार मला जेवढं जमतंय तेवढं. मी सांगत नाही की मी सगळ्याच गायांना हे करू शकतोय. एवढ्या मोठ्या गाय जाते 100 मधल्या 5 एक गाय इकडे तिकडे होत राहते. त्यांना आपण माझ्या ताकदीनुसार मी त्यांना 100% ऍडजस्टमेंट करतोय आणि तुमच्या समोर केलं. बरं ह्या गायच्या विषयी बोलू आता. ही गाय किती दिलेली आहे का द्यायची? नाही, ही गाय विकली मी. ही 32 लिटर दूध दिलेली गाय आहे. आता मी गाय विकली 1,35,500 रुपये आणि रवत बिवत सगळं निवांत. त्याचा विषयच घेता नाही गाय. ओके, आता मला सांगा ह्या रेट मध्ये आपण जर देऊ काय शकतोय. समजा असं पकडून चालू, एक पकडून चालू बेसिक. आपण बँगलोर मध्ये 21 ला गाय घेतली, बरोबर, पडली 31 ला. ही जर 21 ला कोण देत बी नाही, कुठे भेटत बी नाही. पण एक फॉर एक्झाम्पल जर म्हणलं तर कमिशन किती, आणि त्यातनं माणसाला खात्री द्या, हे द्या, ते द्या. ह्या गोष्टी सोप्या नाहीत. जितकं दिसते तेवढं सोपं नाही. सध्याच्या काळात सगळ्यांचे व्यापार बंद झाले, तुमचं चालू आहे, नाही, काहीतरी काय असल्याशिवाय चालू आहे का? काय प्रत्येक गाय दूध करते बाय डिफॉल्ट. एखादी जर सांभाळणी कमजोर असेल किंवा गायचं मिसगाड झालं किंवा कायचा प्रॉब्लेम झाला तरच. आता बऱ्यापैकी ऑलमोस्ट 90 गाय तर दुधापासून येईल. त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. कारण काय झालं, आपण बँगलोर सोडून लोकलची गाय कधीच मिस केली नाही आतापर्यंत. म्हणून तुमचं चाललंय. लोक तुम्हाला प्रत्येकाचे बँगलोरचा व्हिडिओ दाखवतो, ही गाय इथले ती गाय तिथले. त्यामुळे काय होतं की परफॉर्मन्स करतात 100% करतात. शेतकऱ्याला एका येतात गाय बऱ्यापैकी 70-80% कव्हर करून देते. आणि येत्या काळात पण सारडाचा लॉट येणार आहे. हा, तुम्हाला आता मध्ये आपण व्हिडिओ बनवला सारडाचा. किती फुकट किमतीने गाय वाटल्या मी. 70 न 80 न लाख न 1.25 लाखानं 40 लिटर मिल्क विथ पेडिग्री, बुलचा नंबर, सगळं नंबर आणि वर्ल्ड शाळेचे मिल्क प्रेग्नेंट. हा, आणि माझं एक अजून ज्यांना जर खरोखर कमी किमतीच्या गाया पाहिजे असतील, दूध गाभण 35-40 लिटर दूध करायची कॅपॅसिटीच्या गाया आहेत, त्यांचं बजेट कमी आहे, त्यांना दूध गाभण गाय त्यांना अवेलेबल करून देऊ पुढच्या आठवड्यात आपण. त्यांनी वैयक्तिक तुम्हाला फोन करा, मला बोला की फक्त ऍडव्हान्स बुकिंगवर काम करणार. त्या गाय कुठल्या असणार, त्या त्यातली एक नंबरची डिग्री असं समजून चाला. त्या गोष्टी सांगायचं नाही. कारण की तुम्हाला त्याची 20 पेडिग्री ती पण 7व्या जनरेशन पर्यंतची तुम्हाला सगळं भेटेल. त्या गोष्टी तुम्हाला करून द्या, नाही काय. बरं ही गाय बघा, आता ही गाय तुम्हाला किंमत सांगायची नक्की काय सांगायची तुमच्या इच्छा. किंमत सांगितलं तर लयच बरं. मी सांगतोय काय, सरासरी तुम्हाला सांगतो आपल्याकडे 1,10 काय आहे आज. 1,10 पासून ती 1,65,000 एंड, आणि 1,65,000 रुपयाला गाय ती 35-36 लिटर नाही 40 लिटर दूध काढून देतो मी. मला बऱ्याच लोकांचा फोन येतात आता सध्या की महाराष्ट्रात एवढ्या गायींचे दर पडलेत तरी पण विकासच्या गायी त्याच रेंजमध्ये त्याच दरात. कारण आणि मेन म्हणजे एक मिनिट की जात आहेत ठीक आहे, पण दर कमी असताना माणसं नेतायत कशी. कारण काय माहितीये का, आज मी ज्या गाय विकल्यात ना त्या माणसांच्या घरी तेवढा दूध देतात. आपलं कस्टमर रिपीटर कस्टमर जास्त आहे, माणसांना भरोसा आहे. आज काय माणूस म्हणतो गाय मागं 10,000 वाचण्यापेक्षा गाय 10,000 जास्त जाऊ द्या, पण गायची क्वालिटी तिला येऊ द्या. जर गाय त्या क्वालिटीची त्या लेवलची असेल ना तर बाय तुम्ही काय म्हणणार आहे. जर एखादी गाय लोकलची तुम्हाला 10,000 रुपये स्वस्त भेटतील, एखादी गाय 10,000 बँगलोरची 10,000 माग भेटते, तुम्ही कुठली घ्याल. बँगलोरची. जर खात्री असेल तर 100%. मला सांगा आता लोकलच्या गायांचं पास कुठे लोकलची गाय फुकट आहे. चांगली गाय मला सांगा 30 लिटर वाली कुठे किती रुपयाला भेटते. खरोखर बाबा 25-30 लिटर दूध देणार गाय किती रुपयाला भेटते. आता सध्या लाखाच्या वरच आहे त्या. अगदी काय असं काय गॅप आहे आपला. लाखाच्या वर मध्ये तुम्ही मार्केटमध्ये जाऊन ज्याला खरोखर बाबा 25-30 गाय आहे ते विचारा किती रुपयाला भेटते गाय. आता मी देतेच की मग 22-25 लिटर काढल्याला लाख रुपयाला देतो. लोकलची गाय 80ला देतो. ज्या लोकलची गाय पाहिजे त्याला 70ला देतो, 60ला देतो. ते गायची क्वालिटी तशी आहे. आपण विकल्यात 65,000 रुपयाला 7-8 लिटर दूध काढून घ्या एका टायमिंगला. मग ते गायची क्वालिटी तशी राहते. गाय 50,000 रुपयाला भेटते आणि 1,50,000 भेटते. ही गाय कितीला दिली का द्यायची. द्यायची आपण सांगतो 1,35,000. हिचं काय बाकी डिटेल्स. 30-32 लिटर दूध किल्ली गाय. पहिलं असं वाटायचं की एकापेक्षा एक गाय चांगली किंवा दुसरी सगळ्यात चांगली दाखवा. आता असं होतं की कुणाला चांगली म्हणावी कुणाला सोडावी. अजून बघायचं
14 आणि 28 लिटर दूध किती गाय खाली कंटा बघा सिस्टम बघा शेतकऱ्याला घर Compact जगवणार order. आहे. शेतकऱ्याचं घर जगवणार आहे बेस्ट क्वालिटी ही बघा चारा पाणी किती बघा तिथे. कोण म्हणणार गाय आल्या त्या किती काय स्किन बिन फ्रेश राहते ऑर्डरची क्वालिटी बघा वेल आता काय बघण्यासारखं म्हणजे सगळं क्लिअरच असतं. क्वालिटी काम ही 1,30,000 रुपयाला आपण देऊ चला 30 लिटर दूध करायला आराम सगळं 28 पहिलं दुखतं किती होय सेकंड टाइमची घे 30 तर द्यायलाच पाहिजे ते. अहो ज्याला कायच करत नाही त्याला 25 तर देईल ती ती पण तुमचं आहे. आमच्याकडे देईल 100%. आपण काय विषय आहे आपला माणूस काय म्हणतो काय नाही 25 तर दिल ना 100% देईल. ही पण गाय बघा ही पण दुसऱ्या हाताची गाय एक 20 दिवसाचा टाइम असणारी गाय आहे ही पण दाताला किती पुरं झालेत आता का पूर्ण झालेली आहे. ती पण पूर्ण म्हणजे त्या बेंगलोरच्या भाषेत अजून कडदात पूर्ण कडदात कशाला म्हणतो मी मला खरोखर 6 दात असलं तर मी कडदात म्हणतो मी पूर्ण म्हणतो प्रत्येकाचं बोलण्याची पद्धत आहे मला तसं वाटतं. हो ही पण गाय चांगली गाय ही पण 28-30 लिटर मी सरासरी धरून चालू की 28-30 लिटरच्या सगळ्या गाय आहेत आता हिशोबाच्या गायची क्वालिटी बघा काय जोरात आहे ते. ते आपण 1,35ला देऊ. बघा मी तुम्हाला सांगतोय ज्या किमती मी सांगतोय आता हिचं त्या किमतीला बेंगलोरवरून गाय आणून घेणं म्हणजे बीट करण्यासारखं आहे बाबा. तेवढं सोपं नाही इतकं सोपं आता नाही साहजिकच आहे की 38 लिटरच्या वरचा दरवाला काय इकडे आणून 22 लिटर 25 लिटर मध्ये विकायचं. थोडंफार आपल्याला डायरेक्ट मी फाईन किंमत सांगू शकत नाही. प्रत्येक येणाऱ्या माणसाचा मान सन्मान करून देतोच त्याला. आपलं जेवढं कमिशन आहे वरून तेवढं तोडून देते. मला जेवढं शक्य आहे त्या गोष्टी मी त्यांना देत असतो. लय मोठं बोलण्यात काय म्हणजे फरक तर पडलाच की पहिले ह्याच गाय 1.5च्या वर जात होत्या 100% पडलाय. 10-20 हजाराचा फरक आहे हो. 2 लाख रुपयाचे काही 1.5 लाख रुपयाला नाही भेटू शकत. 10-20 हजार 30,000 म्हणतो सहज भेटेल. आता तुम्हाला एक गाय दाखवतो पलीकडे ही नॅशनल सिमेंटचा गाय ही तब्येत येऊन जाणवतं ही त्यांची नॅशनल लोकल आहे. का पाशांचा दगड आहे त्याला काय सुद्धा होत नाही कुठं बी टाका. 28-30 लिटर दूध देते फॅट लागते 6 फॅट लागते यांची. मला माणसं सांगते म्हणजे विकास होते काय नेल्या 5-0 5.5 फॅट 5.5 फॅट न 30 लिटर दूध काढणं काय आहे ते कुठं त्या आहेच आहे त्या बघायला पाहिजे जे जी कोणाची आहे त्याला संचितच्या काय वेळेला का हो? सगळ्यात लो क्वालिटीची गाय तिची आहे का नाही म्हणजे सगळ्यात लो क्वालिटीची गाय 34 लिटर दूध आहे. बाकी सगळ्या संचितच्या सगळ्यात लोकांनी 34 त्याच्यावरच्या आता ही पहिल्यावर काढूया आपण. हे असला मला आम्हाला आवडतो. दात किती आहे? प्रत्येकाची पसंत वेगळी आहे. दात दाताला सांगा साईज ती म्हणजे फुल साईजच झाली. साईज केवढी आहे त्याची बाळाची याला साईज किती क्वालिटी काय आहे गायची आता ती सोडलं की ह्याच्यापेक्षा एक नंबर आला. हे किती दुखतं दुसरं दुसरं सर पहिल्या त्याला 32 लिटर किती गाय ज्युपिटरचा पाहिजे दाताला बी शिल्लक आहे. हो सांगा दाताला आतल्या साईडला दात अंड्याची क्वालिटी बघा ना प्रत्येक साडाला कप्पा आहे त्याचा. ही बघितली क्वालिटी काय किती मोठी आहे ही जी म्हणते ना ही क्वालिटी बनायला आपल्याला लय वर्ष घालावं लागतात. कमीत कमी 3-4 जनरेशन तरी हा कमीत कमी 3-4 जनरेशन 4 जनरेशन मध्ये बी तयार होत नाही माझ्या हिशोबाने. कारण की ही क्वालिटी आता मी आता जगाला विकलं ना आपण साडाच्या त्या 10व्या-9व्या जनरेशनच्या त्यांच्याकडे काय काय अशी क्वालिटी नाही आणि ही काय क्वालिटी भेटेल आपण ह्यांची जर किंमत करत असेल तर कुठे रुपये गाय किती रुपयाला देतील 1,50ला दिली गाय हे दिलेलं आहे का 1,50ला 1,50 रुपये दिली. मला बी आनंद घेणं लय मुश्किल आहे आता नाही सध्या ते काय आवडतं. मुश्किल आहे राहू काय आणि बेंगलोर मध्ये मला 1,70 ने 80 बोलणार याला कारण की तिथे दर नाही तिथला शेतकरी काय कमी देत नाही. जेवढं जमतं तेवढं देते. आता ही पण काय साईज बघा ही चौक पुट्टा बघा आता गेला 4था दिवस आहे गेला 12-24 लिटर दूध चालू आहे त्याला ही वेळलेली वेळलेली काय त्या कोणाला दूध पाय दूध काढून देऊ असं काय नाही ती म्हणतात ना 30 नाही देत 35 नाही देत असंच काढून देत तिला सहजवारी. बर हिची किंमत काय होईल? आता हिची किंमत कसं आहे माहिती आहे का ही 25 लिटर दूध काढणाऱ्याला 40 लिटरची किंमत काढणार नाही. त्याला ज्याला समोर येऊन ज्याला क्वालिटी बॉटल गाय की बाबा गाय चांगल्या क्वालिटीची आहे चांगले आहे त्याला समोर येऊन आपण किंमत ठरवू जगापेक्षा स्वस्त देईन माग देणार नाही. ती तर थोडक्यात असं करूया की आपण दरवेळी सांगतो तसं मित्रांनो टॉप ब्रीडचं आहे याचं डिटेल पण आहे ना डिटेल सगळं विथ डिटेल आहे. टॉप डेअरी फार्म टॉप डेअरी फार्मची पण गाय आहे. तर तुमच्या मते हिची काय किंमत व्हायला पाहिजे? वेळलेली गाय आहे आणि कुठलाही ट्रेस नाही कुठलाही स्ट्रेस नाही गायला सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही कमेंट करा की काय अंदाजे किंमत होऊ शकते ही. 24-25 लिटर दूध आता चालू आहे ना 24 का 25 आज 24 आहे उद्या 26 होईल ते काय वाढत जाणार ना थोडी ना काय होणार आहे. त्यावर ती दुधाचा विषय नाही जी समोर आहे ते दूध त्याबद्दलचा काय विषय नाही. ठीक आहे आता दुसऱ्या गोट्यात बाकीच्या बघू.